झी 24 तास, एक पाऊल पुढे. ज्या सिनेमानं राष्ट्रीय स्तरावर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला तो अनुमती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आणि या सिनेमाचे दिग्दर्शक आणि ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला विक्रम गोखले दोघंही आहेत आपल्यासोबत. जाणून घेऊया या सिनेमाविषयी. खूप खूप स्वागत आहे तुमचं झी 24 तासमध्ये. पहिल्यांदा एकतर प्रेक्षक बरीच वाट बघतायत. अनुमतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, अमेरिकेतला न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार मिळाला. सुरुवातीला नेमकी कथा जाणून घ्यावीशी वाटते की नेमकी कथा काय असणार. कथा आता 2 दिवस राहिलेत, लोक बघणारच आहेत. एका कथा नको सांगू. हां, मी काय तुझे प्रश्न विचारू. कथा कसली आता सांगायची. कथा असं नाही, पण त्याची गंमत अशी आहे सिनेमाची. त्यातलं तसं आहे की विक्रमजींसारखा एक माणूस, अशा प्रगल्भ प्रतिभेचा माणूस जेव्हा अशी भूमिका करतो तेव्हा जे डोळ्यासमोर येतं की एक हॅपी आयुष्य जगलेला माणूस, ज्याने एक भरलेलं घर पाहिलं आहे, ज्याची मुलं बाळं बायको सगळं छान 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 असं भरून पावलेलं आयुष्य. हे कोणाचंही असतं, आपल्या समाजात कोणाचंही असावं असं एक आयुष्य. आणि एक घटना जी कोणाच्या आयुष्यात कधीही होऊ शकते. म्हणून हा सिनेमा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा होतो की तो माणूस हॉस्पिटलच्या बाहेर बसला आहे कॅरिडॉरमध्ये आणि त्याला त्याच्या बायकोला जगवायचं आहे. त्याची बायको जगेल का मरेल अशा सीमारेषेवरती आहे आणि तिला वाचवण्यासाठीची जी तो काही धडपड करतो त्या धडपडीची ही पटकथा आहे. आणि त्याला नव्याने एक वेगळं आयुष्य दिसतं, नव्याने त्याचा दृष्टिकोन बदलतो. सगळी अख्खी दुनिया त्याच्या मदतीसाठी धावते, पण परिस्थिती त्याचं काय करणार हा एक भाग आहे. आणि सिनेमा आजारपणाचा नाही आहे, सिनेमा आजारातून बरं होण्याचा आहे. तो सहजीवनाचा सिनेमा आहे, तो सोसायटीचा सिनेमा आहे, आपल्या नातेसंबंधांचा सिनेमा आहे. जे काय आपल्या भोवताली चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा तो सिनेमा आहे. त्यामुळे हा प्रत्येकाचा सिनेमा आहे. विक्रमजी, संपूर्ण कथा नको आहे आम्हाला, पण एवढं तुम्हाला संपूर्ण कथा बिलकुलच आता अपेक्षित नाही आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, अगदी म्हणजे आपल्या राष्ट्रीय मिळाला, आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजला. तुमच्या अभिनयाला खूप दाट. त्याबद्दल काय वाटतं. नक्कीच आनंदच वाटतो, पण थोडक्यात तुमच्या रोलविषयी. एक आपल्या बायकोवर नितांत प्रेम असलेला माणूस आपल्या बायकोला वाचवण्याकरता काय त्याचं इथून काय होत असेल, इथून काय होत असेल, इथून काय होत असेल, तो सिनेमा आहे. जगातल्या प्रत्येक त्या नवऱ्यानी ज्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे, खरोखरच प्रेम आहे, आणि ज्या बायकोचं आपल्या नवऱ्यावर खरोखरच प्रेम आहे, ज्या मुलाचं आपल्या बापावर प्रेम आहे, धडपडीवर प्रेम आहे, वाद प्रतिवाद असतील, आणि ज्या बापाचं सुद्धा आपल्या मुलावर सुनेवर प्रेम आहे, खटके उडत असते, अशा तऱ्हेचा तो सिनेमा आहे. नातेसंबंधांचा सिनेमा आहे, ज्याची गोष्ट मी अजिबात सांगणार नाही आणि प्रेक्षकांनी तो जाऊन बघायचा आहे. मी इथे गोष्ट सांगितली तर ते म्हणणार की हात तिच्या असं आहे होय. आपले प्रेक्षक सुद्धा छान आहेत. नाही, अशी गोष्ट आपण नाही की हातीचे म्हणावं. असंही असेल की वा काय गोष्ट आहे, असंही होऊ शकेल. पण असंही होऊ शकेल की हो का छानच आहे, तो टी व्हीवर केव्हा तरी लागेलच ना, फुकट बघायला मिळेल, तर ते नको आहे मला माझ्या प्रेक्षकांनी, अहेरेच्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी, आणि मी मराठी, माय मराठी वगैरे लोकांनी आपल्या मराठीला आणि मराठी सिनेमाला जगवायचा असेल तर हा चित्रपट, आणि हाच नाही, सगळे मराठी चित्रपट ज्याच्यामध्ये खरोखरच चांगलं काम करणारी माणसं आहेत असा लोकांचा विचार आहे, समज आहे, खात्री आहे, त्यांचे सिनेमे मूव्ही हाऊसमध्ये जाऊनच पाहावेत असं मला वाटतं. नक्कीच. खूप सिनेमे निघतात, खूप सगळे मराठी सिनेमे निघतात, पण राष्ट्रीय पुरस्कार असेल, परदेशात दखल घेतली जात असेल, कमी सिनेमांना अशी दखल घेतली जाते. तर पुरस्कार मिळाल्यानंतर काही वेगळं वाटलं की छान झाला सिनेमा, त्या अगदी परत एकदा तुझ्या आता तोंडामध्ये काही नाही आहे, तुझ्या हातावर साखर दिली आणि ती खाऊन बघ असं तुला सांगितलं, तुला काय वाटेल, गोड वाटेल का अरे असं काहीतरी होईल, हां तसं मला वाटलं.
की इथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तिकडे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तिकडे किफला पुरस्कार मिळाला, न्यूयॉर्कला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार. तर काय होतं नटाला ते मला झालं. पण मी अवॉर्ड वगैरे मिळवण्याकरता कामं करत नाही किंवा अवॉर्ड ह्याला अवॉर्ड मिळवायचा आहे वगैरे असं काही डोक्यात ठेवून काम करत नाही. हा रोल माझ्या दिग्दर्शकाला, माझ्या लेखकाला ज्या तऱ्हेने पाहिजे आहे असं त्याचं म्हणणं आहे त्या तऱ्हेने देण्याकरता माझं स्वतःचं जे स्कूल आहे ते न सोडता मी ते देण्याचा 100% प्रयत्न करणं हे माझं काम आहे, ते मी करत असतो. गजेंद्रजी, विक्रमजींना समोर ठेवून हा रोल लिहिला गेला किंवा असं पहिल्यापासूनच विचार होता? नाही, समोर ठेवून नाही लिहिलं मी. असं ते स्क्रिप्ट जे म्हणेल ते म्हणजे ते स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर सर्वानुमते असं ठरलं की विक्रमजींनी हा रोल करायला हवा. पण ते ठरण्याआधी मी त्यांना एकदा ते स्क्रिप्ट वाचून दाखवलं होतं आणि त्यांचा होकार घेऊन आलो होतो. आणि जेव्हा निर्माते म्हटले की नाही विक्रमजीने, तर म्हटलं माझं बोलणं झालेलं आहे आणि ते करणार आहे. त्यामुळे आणि पुन्हा कसं होतं की ते ज्या स्टाईलने लिहिलं गेलं होतं त्याची जी रिक्वायरमेंट होती तो अतिशय संवेदनशील असा रोल होता. ती भूमिका तशी होती, हृदयस्पर्शी भूमिका होती आणि त्याच्यासाठी तेवढ्या ताकदीचे नट. मी त्याला म्हणलं की तू गजा ते स्क्रिप्ट इथे ठेवून जा. तर तो म्हणला की विजी, हे माझं स्क्रिप्ट तुम्ही कुठल्याही केमिस्टकडे घेऊन गेलात तरी त्यांना अक्षर लागणार नाही, इतकं माझं अक्षर भयंकर आहे. तेव्हा ते मलाच कळतं मी काय लिहिलं आहे ते. तुम्ही फक्त मला 1 तास द्या, मी तुम्हाला ऐकवणार आहे. आणि तो ऐकवायला सुरुवात केली त्याने. आणि थोड्या वेळी मला म्हणलं, अहो हॅलो विक्रमजी, झोपलात का? हां असं विचारलं. तर मी असं बसलो होतो. अरे म्हटलं मी जागा आहे, मी ऐकतोय तुझा शब्द ऐकतोय. नाही मला मला वाटलं झोपलायत की काय म्हणून. म्हटलं नाही, झोप लागण्यासारखं नाही आहे, मी शांततेने ऐकतोय की मला करायचं आहे ते. आणि सगळं झाल्यानंतर मी त्याला म्हटलं एका वाक्यात मी तुला सांगू का, म्हणजे तुला कळेल की मला सिनेमा तुझा तू काय लिहिलास ते कळलं आहे का नाही, हे वाक्य सांगू का? म्हणलं हो. आपल्या बायकोवरती नितांत प्रेम असलेला एक माणूस आपल्या बायकोला वाचवण्याची धडपड करतोय, हा सिनेमा आहे, बरोबर आहे काय? म्हटलं हो. केला म्हटलं तुझा सिनेमा, संपलं. आमचं 1 तास 5 मिनिटामध्ये झालं सगळं. गोविंद निहलानी ज्यांनी खूप कमी मराठी सिनेमॅटोग्राफी, काय वेगळे पण सांगाल? त्यांना तुम्ही जवळून पाहिलं? निश्चितच वेगळेपण. म्हणजे आता मी ज्या लोकांवर काम करतो तेही वेगळे आहेत. गोविंदजींवर काम करण्याचा अनुभव वेगळा होता. एकतर कसं होतं की मला सरळ साधा सोपा असा सिनेमा करायचा होता. पण सरळ साधा सोपा म्हणजे उथळ नव्हे, तो तितक्याच पद्धतीने टच व्हायला पाहिजे होता. तो त्याच्यात ती प्रगल्भता यायला हवी. मला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये टेक्निकल गिमिक्स करायचं नव्हतं या सिनेमामध्ये. ही साधी कथा होती, ती सोप्या पद्धतीने मांडायची होती आणि तिचा इम्पॅक्ट मला हवा होता. आणि नेमकं हे सगळं करण्यासाठी म्हणून जे व्यक्तिमत्व समोर आलं ते म्हणजे गोविंदजी. आणि गोविंदजींनी पण तो सोप्या पद्धतीनेच केला. कठीण काय आहे तर सोपं करणं हे कठीण आहे. त्याच्यामुळे ते करू शकण्याची ताकद, सोपं करू शकण्याची एक मोठी ताकद असते. सॉरी टू हां ना. पण जेव्हा खूप चांगलं इंग्रजी जेव्हा माणसं बोलू शकतात, म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा MA ला इंग्लिश घेऊन ज्यांनी केलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये ज्यांनी द हिस्ट्री ऑफ इंग्लिश लँग्वेज वगैरे केलेलं आहे, ज्याची कमांड आहे इंग्लिशवरती किंवा मराठीवरती किंवा संस्कृतावरती, अशी माणसं जेव्हा लहानातल्या लहान माणसाला समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगतात ना एखादी गोष्ट, तसं गोविंदजींनी त्यांचं जे नॉलेज आहे ते ह्याला जे पाहिजे त्या पद्धतीने सोपं, सुस्पष्ट, सुंदर असं केलेलं आहे. एक्झॅक्टली. एका ब्रेकची वेळ झालेली आहे, एक छोटासा ब्रेक घेऊया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.